प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. पुनरुत्थान. प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले गेले आणि त्याला धन्वंताची कबर प्राप्त झाली. हा शास्त्रलेख देखील पूर्ण झाला आणि आता येशू प्रभूने मृत्यूवर विजय मिळवून तो पुन्हा जिवंत झाला आहे. आजची ही घटना आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवीन आशा, नवीन जीवन घेऊन येणारी साक्ष आहे. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 54, 55 आणि 56 वचनामध्ये लिहिलेलं आहे, हे जे विनाशी आहेत अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. संत पौल यांनी कोरिन्थीकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे की मरणाचा विजय कोठे आहे, मरणाची नांगी कोठे आहे. तर ही मरणाची नांगी म्हणजे पाप आहे आणि पापाचे वेतन मरण आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या पापावर विजय मिळवलेला आहे. प्रियांनो, आज गौरवी पुनरुत्थानाचा दिवस आहे. वधस्तंभावर तो खिळला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला गेला. योहानाने योहानकृत शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आठवड्याचा पहिला दिवस तो होता आणि अगदी पहाटेस अंधारात मरिया मग्दलिया येशूच्या कबरेजवळ आली आणि त्यांनी पाहिले की कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे. तेव्हा मरिया मग्दलिया धावत आली व येशूचा शिष्य शिमोन पेत्र याला म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. मग शिमोन पेत्र आणि आणखीन एक दुसरा शिष्य हे दोघेजण त्या कबरेकडे गेले आणि त्यांनाही कबरेजवळ काही दिसले नाही. ती धोंड काढलेली होती आणि जेव्हा ते आतमध्ये गेले त्या कबरेच्या आतमध्ये तेव्हा त्या ठिकाणी त्यांना तागाची वस्त्रे पडलेली दिसली आणि जो रुमाल येशूच्या डोक्याला बांधलेला होता तोही तेथेच पडलेला होता. इकडे मरिया कबरेच्या बाहेर रडत होती आणि तेथे येशूचे शरीर नव्हते. ज्यावेळेस मरियाने आतमध्ये डोकून पाहिलं कबरेमध्ये तेव्हा तिला आतमध्ये तागाची वस्त्रे आणि त्याच्या शेजारी एक रुमाल पडलेला दिसला आणि तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत तिला दिसले. आणि मग ते 2 देवदूत मरियेला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. आणि मग ती ज्यावेळेस पाठमोरी वळाली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु येशू कोण आहे हे तिने ओळखले नाही. तिला वाटले की तो माळी आहे आणि ती म्हणाली, दादा, तू त्या येशूला नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. आणि मग येशूने तिला मरिये म्हणजेच इब्री भाषेमध्ये रब्बुनी, त्याचा अर्थ गुरुजी, अशी हाक मारली. आणि मग मरियेने ओळखलं की हाच तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आणि येशूने तिला म्हटले की मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ गेलो नाही. येशूचे पुनरुत्थान झाले आणि येशूने प्रथम दर्शन मरियेला दिलेले आहे. प्रियांनो, आज त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन तुम्हाला आणि मला झाले आहे काय? पुनरुत्थान म्हणजे विजय, पुनरुत्थान म्हणजे नवीन पहाट. आज पुनरुत्थानाची ही जी पहाट आहे ती विजयी जीवनाची पहाट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने
3 गोष्टींवर विजय मिळवलेला आहे. पहिला म्हणजे पापावर, दुसरा सैतानावर आणि तिसरा म्हणजे मरणावर किंवा मृत्यूवर येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. जर जुन्या करारामध्ये उत्पत्तीमध्ये आपण पाहतो की पहिल्याच अध्यायामध्ये की 6व्या दिवशी परमेश्वराने त्याच्याच प्रतिकृतीचा असा मनुष्य निर्माण केलेला आहे आणि हा मनुष्य त्याला आदाम असे नाव देण्यात आले आणि ह्या मनुष्याने देवाच्या आज्ञेचं पालन न करता त्याने त्या आज्ञेचा भंग केलेला आहे आणि तो देवापासून दूर गेलेला आहे. आणि मग तिथूनच मानवी जीवनामध्ये पाप आले आणि ही पापाची आडभिंत परमेश्वर आणि मानवामध्ये निर्माण झाली. अखिल पृथ्वीच्या मानवाच्या पापासाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला आणि यशया 53 नुसार आपण पाहतो की खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला आणि आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली आणि त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. प्रियांनो, आमचे अतिशय घाणेरडे पाप तो निष्कलंक आणि निर्दोष कोकरा येशू ख्रिस्त याने ते वाहिले आणि साहिले आणि आम्हाला नाशाच्या आणि पापाच्या दलदलीतून त्याने आम्हाला वर काढलेले आहे. आणि वधस्तंभावरील 7वा आणि शेवटचा उद्गार प्रभू येशू बोलत असताना परमपवित्र स्थानातला जो पडदा आहे तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटलेला आहे आणि परमेश्वर आणि मानव किंवा आपण यांच्यातली जी पापाची आडभिंत होती ती त्या ठिकाणी प्रभू येशूच्या अनमोल अशा रक्ताने पडली गेलेली आहे. प्रियांनो, आज आपण पापापासून शुद्ध केले गेलो आहोत. केवळ येशूच्या महान आणि सामर्थ्यशाली रक्ताने आज आमचं पाप पुसलं गेलेलं आहे. प्रियांनो, आमचं नवीन जीवन खोडलं गेलेलं आहे. आजही त्या पवित्र वधस्तंभावर प्रभू येशूचे अनमोल आणि पवित्र रक्त आम्हा पाप्यांसाठी ओघळत आहे. कितीतरी लोकांच्या आणि कितीतरी अगणित पापांची क्षमा करण्याचे सामर्थ्य प्रभू येशूच्या रक्तात आहे आणि अशा प्रकारे प्रभू येशूने पापावर विजय मिळवलेला आहे. जे सर्व अखिल मानव जातीचं जे पाप होतं ते पाप त्याने स्वतःवर घेतलं. तो त्या ठिकाणी मारला गेला, ठेचला गेला. आम्हास शांती देणारी शिक्षा प्रभूला त्या वधस्तंभावर झाली. प्रियांनो, आणि आमचं पाप घेऊन तो त्या वधस्तंभावर चढला आणि जे त्याचं रक्त त्या वधस्तंभावर सांडलं गेलं त्या रक्ताने आम्ही पापमुक्त झालो, शुद्ध झालो, पवित्र असे झालेलो आहोत. अशा प्रकारे प्रभूने पापावर विजय मिळवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने दुसरा विजय मिळवला तो म्हणजे सैतानावर. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले होते आणि त्यानंतर त्याला भूक लागली, कारण प्रभू येशू त्या ठिकाणी पूर्ण मानव होता. तो जरी देवाचा पुत्र होता परंतु तो मानवी देह धारण करून कुमारी मरियेच्या उदरी त्याने जन्म घेतलेला होता आणि भूक लागणे ही मानवाची एक गरज आहे आणि खरोखर प्रभू पूर्ण मानव होता हे यावरून स्पष्ट होते. आणि मग त्या ठिकाणी सैतानाने येशूची अरण्यात परीक्षा घेतलेली आहे. सैतान त्याला म्हणालेला आहे, तू देवाचा पुत्र आहेस ना, तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. आणि त्या ठिकाणी प्रभूने सैतानाला उत्तर दिलेलं आहे,
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने येशूला मंदिराच्या शिरोभागी उंच नेलं आणि म्हटलं, तू देवाचा पुत्र आहेस ना, तर खाली उडी टाक. येशू म्हणाला की तुझा देव याची तू परीक्षा पाहू नकोस. आणि मग पुढे सैतानाने येशूला एका उंच डोंगरावर नेऊन सर्व राज्य आणि त्यांचं वैभव दाखवलं आणि म्हटले, तू माझ्या पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळं तुला काही देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. आणि मग सैतान त्याला सोडून गेला. या ठिकाणी प्रभूने सैतानावर विजय मिळवलेला आहे आणि आज प्रभू येशूने पुन्हा एक वार त्या वधस्तंभावर सैतानाला मारलेलं आहे आणि विजय मिळवलेला आहे. आज जर प्रियांनो आमच्या ठाई जर हा विजयशाली ख्रिस्त आहे तर आम्ही देखील सैतानावर विजय मिळवला पाहिजे. सैतानाला पायदळी तुडवण्याचा अधिकार प्रभूने आज आम्हा सर्वांना दिलेला आहे. सैतान हा फार धूर्त आहे. तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो, परंतु आम्ही त्या सैतानाला आमच्या जीवनामध्ये वाव देऊ नये. वचन आम्हाला सांगतं की तुम्ही सैतानाला आडवे व्हा. आज आम्हाला सैतानाला आडवे व्हायचं आहे, म्हणजे तो आम्हापासून पळ काढेन. प्रियांनो, आज हा विजयशाली ख्रिस्त आमच्या सोबत आहे आणि ह्या विजयी देवाचे आम्ही विजयी लेकरं आहोत प्रियांनो. आणि दुसरा विजय जो मिळवलेला आहे प्रभूने, तो सैतानावर विजय मिळवलेला आहे. तिसरा विजय जो प्रभूने मिळवला तो मरणावर म्हणजेच मृत्यूवर. आताच आपण करंथीकरास पत्रामधले काही वचन वाचले. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. प्रियांनो, पापाचं वेतन हे मरण आहे आणि आम्ही सर्वजण पापी आहोत. असा एकही मनुष्य नाही की तो पापी नाही. आम्ही सर्वजण पापी आहोत आणि आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडत आहोत. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्रसंहिता 51 मध्ये सांगतो की माझ्या आईने माझे गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. प्रियांनो, पहिले मरण हे जगिक मरण आहे आणि हे सर्वांनाच आहे. त्यातून कोणताही मनुष्य सुटणार नाही. आम्हा सर्वांना पहिलं मरण येणार आहे, कारण पापाचं वेतन मरण आहे आणि हे जगिक मरण आहे. परंतु त्यानंतर सार्वकालिक जीवनाचा मार्ग प्रभू येशूने त्या क्रूस खांबावरून मरण साहून आज आपल्याला मोकळा केलेला आहे. प्रगटीकरण मध्ये लिहिलेलं आहे की नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी असणार आहे. तेथे मरण नाही, तेथे अश्रू नाही, तेथे दुःख नाही, तेथे विपत्ती नाही. प्रियांनो, आज आमच्यासाठी प्रभूने मरण सायलेलं आहे. त्या मरणावर विजय मिळवला आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाची वाटचाल आम्हाला त्याने दिलेली आहे. प्रियांनो, फिलिप्पीकरास पत्र याचा 3 अध्याय 10 आणि 11 या वचनामध्ये पौल आम्हाला सांगत आहे, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. आपण देखील या विजय जीवनाच्या पहाटेमध्ये प्रभू येशू सारखेच पापावर, सैतानावर आणि मरणावर विजय मिळवण्यासाठी परमेश्वराकडे सहाय्य मागूयात. ही जी पहाट आहे प्रियांनो, ही विजयी जीवनाची पहाट आहे. प्रभू येशूचं पुनरुत्थान म्हणजे सामर्थ्यशाली जीवनाची पहाट आहे.
येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिल्यानंतर रोमी सरकारच्या भीतीने आणि यहुदी कर्मकांडाच्या भयगंडाने शिष्य पछाडलेले होते आणि 3 दिवस थरथर कापत त्यांनी स्वतःला बंद करून घेतलेले होते. जे प्रभूचे शिष्य होते, येशूला वधस्तंभानंतर दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या सर्व लोकांना घाबरून हे शिष्य घाबरून स्वतःला त्यांनी घरामध्ये बंद करून घेतलेलं होतं. संशय, दबाव, असुरक्षितता आणि पराभव यामुळे या शिष्यांना भय वाटत होतं. आणि मग योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये सांगितले आहे, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते त्या ठिकाणी यहुद्यांच्या भीतीमुळे ते दारे बंद करून बसलेले असताना त्या ठिकाणी येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. त्याने शिष्यांना आपले हात दाखवले की ज्या हातामध्ये खिळे ठोकलेले होते, आपली कुस त्यांना दाखवली की ज्या कुशीमध्ये भाला भोसकलेला होता, आणि मग प्रभू पुन्हा जिवंत झालेला आहे हे पाहून ते सर्व शिष्य अतिशय आनंदित झाले प्रियांनो. आणि मग प्रभू येशू त्यांना म्हणाला, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवितो. आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि मग ते शिष्य सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे झालेले आहेत. प्रियांनो, आज प्रभू येशूचे आम्ही देखील शिष्य आहोत आणि प्रभू देखील आज आमच्यावर फुंकर टाकत आहे आणि आम्हाला म्हणत आहे की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आज आमच्या जीवनात ही सामर्थ्यशाली पहाट आहे की पुनरुत्थित ख्रिस्त आमच्यावर पवित्र आत्म्याची फुंकर टाकून आम्हाला पवित्र आत्मा देत आहे. प्रियांनो, आज आम्हाला त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करायचा आहे आणि त्याची शांती आम्हाला आमच्या जीवनामध्ये घ्यायची आहे. पुढे आपण पाहतो की ही जी पुनरुत्थित येशू ख्रिस्ताची जी पहाट आहे, या पुनरुत्थानाची जी पहाट आहे ती साक्षमय जीवनाची पहाट आहे. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्या प्रभू येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले, ह्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले, आपण त्याचे साक्षी आहोत. प्रभू येशूला क्रुसावर खांबावर टांगून मारलेले आहे आणि पुन्हा त्याला त्याच्या पित्याने परमेश्वराने उठवलेले आहेत. आज आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. आम्ही प्रभूला अनुभवलंय की तो प्रभू पुन्हा त्या मरणावर विजय मिळून उठलेला आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की येशूने मरियेला सांगितले, मला बिलगून बसू नको, तर माझ्या बांधवांना जाऊन सांग, जो माझा पिता तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. कारण प्रभू येशू मरणातून उठलेला होता, त्याला दैवी शरीर प्राप्त झालेलं होतं आणि म्हणून तो मरियेला म्हणत आहे की मला बिलगून बसू नको. आणि तो पुढे म्हणत आहे की माझ्या बांधवांना जाऊन सांग, जो माझा पिता तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. ज्यावेळेस प्रभू येशूने मरणावर विजय मिळून, पापावर विजय मिळून तो पुन्हा जिवंत झाला 3ऱ्या दिवशी आणि आता तो स्वर्गात देवाकडे वर जाणार आहे. पित्याकडे, त्याच्या पित्याकडे तो वर जाणार आहे. परंतु तो मरियेला सांगत आहे की तू सगळ्यांना जाऊन सांग. आज ही पुनरुत्थानाची साक्ष प्रियांनो आम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, इतरांना सांगणे गरजेचं आहे. आम्हाला काय सांगायचंय की प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे आणि तो जिवंत देव आहे. माझा प्रभू त्याने मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. आज त्याने आमच्यासाठी विजय जीवनाची पहाट, सामर्थ्यशाली जीवनाची पहाट आणि साक्षमय जीवनाची पहाट प्रभूने आम्हाला दाखवलेली आहे.
म्हणून आपण देवाचे आभार मानूयात प्रियांनो. देवबाप करो आजच्या या वचनाद्वारे प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.